शहादा भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचाराचा आरोप, प्रभारी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिक त्रस्त। शहादा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कार्यालयातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे सर्वसामान्यांची कामे महिनोन्महिने रखडल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। प्रभारी उपअधीक्षक कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। सातबारा, फेरफार, मोजणी, नकाशे, लेखी नोंदी यासारखी महत्त्वाची कामे वेळेत होत नसल्याने शेतकरी, प्लॉट धारक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत। कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रत्येक कामासाठी पैसे द्यावे लागतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे। लेखी नोंदी व इतर कागदपत्रांच्या कामांसाठी पैशाची मागणी होत असल्याचेही आरोप समोर आले आहेत। तक्रारकर्ते अल्ताफ मेमन यांनी गंभीर आरोप करत सांगितले की त्यांच्या प्लॉटची नोंदच अभिलेखातून गायब झाली असून मागील 12 ते 6 महिन्यापासून ते कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। कार्यालयात गैरहजर अधिकारी मिळत नाहीत, दलाल मात्र तत्पर दिसतात अशा संतप्त आरोप त्यांनी केला आहे। भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणात आहे? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। नागरिकांनी जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील दलाल राज तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे। इंजरकांती न्यूजसाठी कृष्णा कोडी, शहादा। सर्वे ऑफिसला इथं 2 वर्षापासून आम्हाला कायमस्वरूपी अधिकाऱ्याची पोस्ट नाही, इथं फक्त ॲडिशनल चार्ज असतो, त्याच्यामुळे लोकांची कामं होत नाही आणि त्यातल्या त्यात वरती सिटी सर्वेचा जो कारभार आहे तो एकदम गोंधळ कारभार आहे। मी 1-1.5 महिन्यापूर्वी इथं आलो होतो, माझी स्वतःची खरेदीची नोंद आणि बोजाची नोंद होती, मी सगळे कागद देऊन सुद्धा त्यांनी टाकली नव्हती। मी जेव्हा प्रत्यक्ष आलो तेव्हा नोंद टाकली। असे अनेक आमच्या वार्डातले नागरिक आम्हाला तक्रार करतात। आता एक सुयोग जैन म्हणून सीए आहे, त्याची सुद्धा 2 महिन्यापासून नोंद पेंडिंग आहे बोजाची। तर अशा अगर किरकोळ कामासाठी अगर नागरिकांना इथं फिरावं लागेल तर मग आम्हाला लोकप्रतिनिधींना काही एवढेच काम आहेत का? आता नगरपालिका सोडून इथं यायचं काम आहे। आता विलंब करतात, याचं कारण काय असू शकतं? विलंब करण्याचं कारण बघा, वेळेवर हे भेटत नाही। फोन करावं तर अधिकारी म्हणे इथं रेग्युलर नाही, त्यांना फोन करावं तर मग आम्हाला मोजणीचे कामं दिलेत, ॲडिशनल कामं जास्त आहेत असं हे वारंवार आम्हाला सांगतात। आता खरं याच्यामध्ये तथ्य काय हे त्या अधिकाऱ्यांनी तपासावं। काही आरोप झालेले आहेत की पैशाची मागणी होते, पैसे दिले गेलेले आहेत, कितपत बघा, हे पैशाची मागणी आरोप हे बऱ्याच लोकांकडून केले जातात, परंतु प्रत्यक्षात असं काही म्हणजे माझ्या निदर्शनात असं आलेलं नाहीये। परंतु जे नागरिक बोलत असतील तर काही ना काही त्यांच्याजवळ पुरावे असतील किंवा एवढं 2 महिने मग विलंब का लावतात? साहजिक आहे, अगर त्यांना तर आपल्याकडे काही तक्रारी पण आल्यात का? गण तक्रार आलेली, पैसे दिए वगैरह काम करते नहीं और दलाल मार्फत पैसे लेते ही मग अशा अधिकाऱ्यांना इथं लावून द्यायचे का? इनको यहाँ से हटना जरूरी है। कोणाकडे न्याय मागायचा? आता 10 महिन्यापासून यांच्याकडे फिरत आहे, हे महिन्यातून 1-2दा भेटतात आणि पैशाची वारंवार मागणी करतात। 4दा यांना पैशाचा पुरवठा केलेला आहे आम्ही आणि अजून सुद्धा हे पैशाची मागणी करत आहे। आता याकरता मीडिया लोकांना सगळे बांधवांना बोलवलंय आणि हे पब्लिकमध्ये आणि कोर्टात सुद्धा मला अपील दाखल करायची आहे आणि अँटी करप्शन ब्युरोमध्ये सुद्धा मला तक्रार द्यायची आहे। लोकल 12 कमी ऑटोमॅटिक झालेले आहे, मला प्लॉट विकलेला आहे, माझे 50 लाख रुपये अडकलेले आहे, ते पैसे मला भेटून नाही राहिलं। 7-12 कमी ऑटोमॅटिक आहे, 7-12 दिसून नाही राहिला। 3000 स्क्वेअर फीटच्या जागेवर 2000 स्क्वेअर फीटचा दुसऱ्याच्या नावावर 7-12 आहे, माझा 1000चा कार्ड झाला। काम का करत नाही, काय कारण असावं? पैशाची मागणी वारंवार करतात, 4दा पैसे दिलेले आहे, अजून 5व्यांदा पैशाची मागणी करत आहे आणि मागच्या 8-9 महिन्यापासून आम्ही फिरतोय, आमचे चपले घासून। एक पेशंट माणूस यांच्या कामाकरता मी ठेवलेला आहे, 20,000 रुपये महिन्याचा एक माणूस इथे 24 तास बसून राहतो, हे महिन्यातून 1-2दा भेटतात आणि म्हणे मी आता मीटिंग आहे, साहेबनी हे रजेवर आहे, मी येतो करतो, इथे गेलो होतो। वारंवार असं मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देऊन राहिले आम्हाला। तुम्ही वरिष्ठ स्तरावर कुठे याची तक्रार किंवा काही तक्रार करण्यासाठी आता सगळ्यांना बोलवलंय। आता काय आमचा प्लॉटचा उद्योग असल्यामुळे आम्ही आजपर्यंत संयमीने काम करत आहे, पण आता आमचं संयम तुटलेलं आहे। आता मी सगळीकडे कोर्टात अँटी करप्शन ब्युरोला वरिष्ठ